जय हरी विठ्ठल माऊली. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, को पावर्ड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर या भक्तिमय सोहळ्याच्या पहिल्या भागामध्ये मी सन्मिता धापटे शिंदे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. भगवान दत्तात्रय महाराज हे सद्गुरू पदावर विराजमान असले तरीही वृत्तीने ते सतत शिष्य अवस्थेमध्ये असल्यासारखे दिसून येतात. शिष्य याचा अर्थ अखंड शिकत राहणं. शिष्यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच भगवान दत्तात्रय महाराज. श्रीमद भगवद्गीताच्या 11व्या स्कंदामध्ये यदू आणि अवधूत यांचा एक संवाद दाखवला आहे. यामध्ये आपण कोणाकोणाला गुरु मानलं आणि या गुरूंकडनं काय बोध घेतला हे अवधूत यांनी कथन केले आहे. त्यांच्या या शिष्यत्वामुळेच त्यांनी 24 गुरु आणि 24 उपगुरु केले आहेत. जगातल्या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये सुद्धा ते गुणगुरु बघतात. याचाच अर्थ प्रत्येकाकडून काही ना काही शिकता येतं असं त्यांचं म्हणणं आहे. जगातल्या वाईट लोकांकडून किंवा वाईट गोष्टींमधून दुर्गुण कसे बाजूला सारायचे तर चांगल्या गोष्टींमधून सद्गुण कसे अंगीकारायचे हे अवधूत यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलं आहे. श्री दत्तांचा आवडता रंग म्हणजे पिवळा. पिवळा रंग हा ज्ञानाचं, विशुद्ध ज्ञानाचं प्रतीक आहे. त्यांना साखरयुक्त दूध आणि रव्याचा शिरा हे अतिशय प्रिय आहे. शंख, त्रिशूळ आणि चक्रधार हे त्यांचे आवडते आहेत. याच दत्तांना आपण मनापासून स्मरण करूया, नमस्कार करूया आणि वळूया आपल्या आजच्या श्री गुरुचरित्र कथेकडे. कथा सादर करत आहेत हरिभक्तीपरायण सौ संगीताताई येनपुरे चोपडे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. योऽन्त प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम्. अन्याउंशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभम् जगननिहितपाणि मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कणजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराया, जगद्गुरु श्री संत तुकोबाराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते. आपण पाहिलं की कालच्या कथेमध्ये या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला कळालं 3 शिष्यांची परंपरा आणि 3 शिष्यांची घेतलेली परीक्षा. ऐका, या तिघांची परीक्षा घेतल्यानंतर आता पुढे कथेत काय झालं ऐकायचंय का? बोला पटकन, हो का नाही? जोरात जोरात आवाज येत नाही, उकसान कर, आवाज येऊ द्या. काय झालं बरं कथेमध्ये? आता कथा अशाच असतात. ऐका, असं म्हणतात की त्या 3 शिष्यांची या ठिकाणी परीक्षा घेतली. जीवाची धडपड ही पूर्ण सुखाकरता आहे आणि मग कुणी अमान्य या ठिकाणी करू शकत नाही. प्रत्येकाला काय वाटतं? मला सुख मिळालं पाहिजे. तुमच्यापैकी बोला बोला पटकन, प्रत्येकाला काय वाटतं? मला सुख मिळालं पाहिजे. तुमच्यामधलं कुणी आहे का ज्याला वाटतं आपल्याला दुःख मिळावं? जोरात आवाज येत नाहीये. कोण आहे का ज्याला वाटतं आपल्याला दुःख मिळावं? कोणीच नाही. प्रत्येकाची इच्छा आहे काय? मला या ठिकाणी सुख मिळालं पाहिजे. मग ताई, आम्हाला सुख कशानं मिळणार आहे त्याचं चिंतन या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आज कथेमध्ये साधा घेवड्याचा वेल उपटून टाकला हो, पण तरीसुद्धा किती सुख गुरूंनी दिलं हे आपल्याला पाहायचं आहे.
आज औदुंबराचं महात्म्य आपल्याला पाहायचं आहे आणि गुरुकृपा झाल्यानंतर या ठिकाणी काय काय होऊ शकतं हे आपल्याला या कथेच्या माध्यमातून पाहायचं आहे. चला ऐका. असं म्हणतात की खरं सुख जर आपण पाहिलं तर ते प्रपंचामध्ये नाही आहे. खरं सुख जर केवळ आणि केवळ कशामध्ये असेल तर ते अध्यात्मामध्ये. का बरं ताई असं? तर त्याचं उत्तर सांगते. प्रपंचामध्ये कितीही करा, प्रपंच कधीही पूर्ण होत नाही. आणि तुम्ही कुणाकुणाला समाधानी करणार, कुणाकुणाला आनंदी करणार? हां, मुलाशी नीट बोलायला गेलं का सुनबाईला राग येतो, सुनेशी चांगलं बोललं का पोरगं म्हणतं तिचीच बाजू घेते. किती अवघड आहे हे सगळं. खरं आहे का खोटं आहे? बोलत नाही का तुम्ही? बाबा बोला बोला पटकन. हां, आणि म्हणून या ठिकाणी या आध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला करता यावी याच्याकरता ही कथा आपण आयोजित केलेली आहे. एक सुंदर भजन करूया. ज्यांनी हे कथेचं आमंत्रण केलेलं आपल्याला आहे, ज्यांनी या कथेचं आयोजन केलं आहे, अशा आपल्या गावचे आदर्श सरपंच आदरणीय नाथाशेठ झांबरे या जी टॉकीजच्या वाहिनीच्या माध्यमातून गुरुचरित्र कथा आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी श्रवण करायला मिळते. सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करूया. असं गोड भजन करू दत्तात्रयांचं आणि मग तिथून पुढे आपण कथेला या ठिकाणी सुरुवात करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. आज कथेचा 5वा दिवस आणि या कथेच्या 5व्या दिवशी आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की विषय आणि इंद्रियाकडनं जे काही या ठिकाणी सुख आपल्याला मिळतं, ओक्सानकर इकडं पहा, ते सुख फक्त तात्पुरतं असतं. कसं असतं? तात्पुरतं असतं. कारण सांगते तुम्हाला, विषयाचे सुख जर आपले जास्त झाले ना तर ते सुद्धा या ठिकाणी कालांतरानं रोगामध्ये रूपांतरित होत असतात. आणि म्हणून तुम्ही पहा, कुठलीही गोष्ट इथं मापात करावी लागते. कसं आहे पहा, शहाणी माणसं जास्त करून याच्यामध्ये रमत नाही, विषयासुखामध्ये. हां, दुसऱ्याचा बंगला पाहून आपल्या पोटात दुखावं का? बोलत नाही का? बोला ना. आ, मी सांगते तुम्हाला, पहा, शहाणे समजणारी नाही म्हणते मी. शहाणी माणसं कोण आहेत ते मला तुम्हाला सांगायचं आहे. हां, वैकुंठवाशी आमचे गुरुवर्य आम्हाला नेहमी असं सांगायचे की माणसानं जास्त प्रपंचाचा गर्व करू नये. वा, का बरं प्रपंचाचा गर्व करू नये? त्याचं कारण आहे, प्रपंच केवळ आणि केवळ तुमची सोय करतो, तुम्हाला सुख नाही देऊ शकत. तुम्ही पलंग विकत घेऊ शकता, झोप विकत घेता येते का? बोला ना. नाही ना. काही लोकांना वाटतं माझ्याकडं गाडी आहे, गाडी तुम्हाला इथून तिथपर्यंत नेऊ शकते, पण गाडीमध्ये खरंच सुख आहे का हो? बोला बोला पटकन. गाडीमध्ये काय सुख आहे? बरं, कुठेही जायचं म्हटलं माणसाला गाडी लागते. गाडी लागते ना? बोला ना. गाडी लागते की नाही? आमचे गुरुजी म्हणायचे गाडी लागते तरी गाडी लागते. तरी गाडी लागते. प्रपंचामधल्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी फक्त काय करतात, तर तुम्हाला फक्त त्या सुख देऊ शकतं, तुम्हाला फक्त सोय करू शकता, सुख नाही देऊ शकत आहे. मग ताई आम्हाला सांगा, खरं सुख कशामध्ये आहे? विचारा ना संतांना.
संत आपल्याला सुखाची व्याख्या सांगतात. ते आपल्याला सांगतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझेची सर्व सुख. तुका म्हणे माझेची सर्व सुख, हा. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. पायीन श्रीमुख आवडीने, पायीन श्रीमुख आवडीने, पायीन श्रीमुख आवडीने, पायीन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. खरं सुख कशामध्ये आहे? बोला बोला पटकन. हां, अहो कथेतनं परत तुम्ही तुमच्या संसाराला लागा, परत जैसे थे. हां, कामावर गेल्यानंतर मालकाच्या शिव्या खायच्याच आहेत. हां, नाही काही केलं तर बायकोचे फोनावर फोन आहेचे. हां, किती करावं प्रपंचामध्ये, सुखच नाही, समाधान नाही. एकानं बायकोनं सांगितलं, म्हटली फ्रीज आणा, त्यानं उठला आणि फ्रीज घेऊन आला. बायको म्हटली एक काम करा, साडी घेऊन या, तो साडी घेऊन आला. बायको म्हटली आता एक काम करा, मला नथ आणा. तो म्हटला सोनं महाग झाले, सध्या जमणार नाही. माझ्याकडे बघू नका, लगेच रुसली होती. हां, तुम्ही किती करा, संसारामध्ये लगेच नाराज होता, तो लगेच नाराज होतात. हा प्रपंच आहे, परमार्थामध्ये तसं नाही आहे. हां, अहो इथं एक तिथे एक शीत दिदल्या अन्न आणि होई कोटी कुळाचे उद्धरण. अन्नदान करत असताना एक शीत, किती, एक 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 शीत जरी दिलं तरी सुद्धा कोटी कुळाचं उदाहरण आहे. हे कुठं भेटेल तुम्हाला? हे कुठंच भेटत नाही. ऐका, सांगते तुम्हाला. संतांनी आपल्याला सांगितलं, अरे हा संसार आहे ना, संसार शिंपल्यावरती जशी चांदी बसते ना बाबा, तसा हा संसार आहे. अजून पुढं बोलू का जरा तुमच्याशी? ऐका इकडं पा. दोरीच्या ठिकाणी जसा एखाद्याला साप जाणवतो, बरोबर आहे, अंधारामध्ये दोरी पाहायला गेली, लोकांना वाटतं सापच आहे का काय. संत त्याचं वर्णन करतात, रज्जू सर्पाकार भासतसे जगडंबर. दोरी पाहिल्यानंतर जशी सापाची जाणीव होते ना, संसार तसा आहे. हे बाहेरून बरं वाटतं हो बघायला. हां, आतमध्ये जाऊन पहा, याच्यामध्ये फार बाबा फार विचित्र प्रकार आहे. घरामध्ये 10 माणसं राहिले ना, तर 10 माणसांना तुम्ही सुखी नाही ठेवू शकत. 10 कशाला, इकडे इकडे माझ्याकडे पहा. 2 नवरा बायको आहेत ना, त्यांची सुद्धा या ठिकाणी आपण आता सध्या गॅरंटी देऊ शकत नाही. देऊ शकतो बाबा? हां, हल्ली कोर्टामध्ये फक्त या ठिकाणी 2च केसेस आहेत, नवरा बायकोच्या भांडणाच्या आणि भावाभावाच्या प्रॉपर्टीच्या वादाच्या. हे का सांगावं लागतं? कथा ऐकताय तुम्ही, ऐका. कथा म्हणजे या ठिकाणी सामान्य नाही हो, हे सांगणं सोपं आहे, पण या सगळ्यापर्यंत इथनं या ठिकाणी या गोष्टी घालवण्याकरता गुरुची कृपाच व्हावी लागते. हां, तसं या ठिकाणी हे जाऊ शकत नाही. मला सांगा, आपल्या सपोज चेहऱ्यावरती डाग आहे, मला ते दिसणार आहेत का जोपर्यंत आरसा समोर नाही आहे? बोला ना पटकन, मला दिसणार आहे का? माझ्या चेहऱ्यावरचे डाग मला पाहायचे असतील तर मला काय बघावं लागेल? हां, जोरात बोला, जोरात बोला. तुम्ही बघता ना आरशात रोज? इकडं बोला ना पटकन, आरशामध्ये बघता की नाही रोज? एक वाक्य सांगते, ऐका. चेहऱ्यावरचे डाग या ठिकाणी जो दाखवतो ना, त्याला आरसा असं म्हटलं जातं. आणि चित्तामधले डाग जे घालवतात ना, त्यांना सद्गुरू असं म्हटलं जातं. हां, काय करतात होते? आपलं चित्त निर्मळ करून टाकतात. हां, वास्तविक पाहता नाही निर्मळ मन काय करील साबण. पण संत या ठिकाणी ते चित्त निर्मळ करायचं काम करतात. देहाची आंघोळ रोज होते, कधीतरी मनाची आंघोळ झाली पाहिजे. देहाला वेगळे वेगळे साबण आहे, मनाला साबण असला पाहिजे. आणि मग तो मनाचा साबण कोणता आहे? तर तो मनाचा साबण एकच आहे, तो म्हणजे श्री गुरु.
हां, ते श्रीगुरू काय करतात, एकदाच आंघोळ घालून टाकतात. एकदाच तुम्हाला आम्हाला या ठिकाणी आपल्याला त्या सगळ्यातनं बाहेर काढतात. बरं, इतर आंघोळीनं या ठिकाणी रोग जाईल की नाही माहीत नाही, पण श्रीगुरूंनी घातलेल्या आंघोळीनं मात्र या ठिकाणी सगळे रोग निघून जातात बाबा, सगळे रोग. हां, नाथांनी सांगितलं आम्हाला ते इतके प्रिय का आहेत, तर त्यांचं दर्शन झालं आणि त्याचा परिणाम अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. वा, ऐका, नाथ बाबांनी सांगितलं अरे त्यांची भेट झाली का मग काय होतं, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बोला बोला, अनाथाचा नाथ, आणि एका जनार्दनी एकपणे उभा, आणि चैतन्याची शोभा शोभत से, ही गुरुची कृपा आहे. सगळ्या चैतन्याला ज्यांच्यामुळे शोभा आहे, सगळ्या चैतन्यामध्ये या ठिकाणी सूक्ष्म रूपानं जे वास करतात, असे असणारे दत्तगुरू, असे आपले दत्तात्रय भगवान, असे असणारे या ठिकाणी आपले श्रीगुरू आपल्यावरती कुठल्या ना कुठल्या रूपानं कृपा करतात. हो, दरवेळेला ते देहरूपानं आपल्या जवळ राहतील असं अजिबात नाही आहे. कधी कधी ते आपल्याला कुठल्या तरी वेगळ्या रूपानं सुद्धा दर्शन देतील, कधी कधी आपल्याला वेगळ्या रूपानं काही काही समजून सांगतील, आणि कधी कधी आपल्यामध्ये न राहता सुद्धा नुसतं ध्यानानं सुद्धा आपल्या अडचणी दूर करतील. असे ते. आता ऐका, तुका म्हणे राम तुझा तुझं पाशी, विचारुनी घेशी गुरुमुखे. तुकोबरायांचं गोड प्रमाणे महाराज सांगतात तुम्ही भजन करा, काम तुमचं करायचं काम तो बघत राहील काय करायचं ते. एक बोलू का तुमच्याशी, महिलावर्ग, गुरुवरती निष्ठा कशी ठेवायची, सेवा कशी करायची, हे शिकवणारा हा ग्रंथ आहे बरं का, हे शिकवणारा हा ग्रंथ आहे. बरं मला सांगा, दही लावलंय का कधी, कुणी कुणी लावलंय, जरा हात वर करा. दही 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 कुणी कुणी लावलंय घरी, उकसणकर महिला बोला ना पटपट. दही लावलंय का, हात वर करा. कुणी कुणी लावलंय दही, आजीनं लावलंय बाई, बरं झालं, चला कुणीतरी आहे माझ्या बाजूनं. हां, दही लावलंय आई. बरं मी काय म्हणते, दही लावण्याची एक प्रक्रिया असते बरोबर नाही, काय प्रक्रिया असते बरं, ऐका इकडं पा. दही लावण्याकरता मला सांगा रात्रभर त्याच्याजवळ बसून राहावं लागतं का, लागलंय का लागलंय का लागलंय नाही ना, मग काय करावं लागतं हो त्याला. दही लावण्याची सोपी प्रोसेस आहे, ज्याला लावता येत नाही त्यांनी ऐका आता, मग काय आता करायचं कमीत कमी कथेबद्दल दही लावता तरी येईल बाबा तुम्हाला कथा सगळं शिकवते. हां, कथा स्वयंपाक पण शिकवणार आहे पुढे आपल्याला. हां, कसा स्वयंपाक बनवायचा. आज दही लावायचं बघूया, कसे दही लावलं जातं, काही करावं लागत नाही हो. हां, दूध गरम करायचं, त्याला थोडंसं कोमट होऊन द्यायचं, त्याला एक विरजण घालावं लागतं बरोबर आहे, आणि ते विरजण या ठिकाणी थोडं 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 त्या कोमट दुधामध्ये टाकायचं, एखाद्या उबदार जागेवरती ते बाजूला ठेवायचं, त्याला झाकून ठेवलं, काही नाही, सकाळी उठायचं, छान दही लागलेलं असतं. इतकं सोपं आहे तरी त्यांना माहीत नाही. बघा ना आता तुम्हीच. हां सरपंच, किती सोपं आहे हो दही लावणं, ऐकताय ना तुम्ही, ऐका. हां, म्हणून तुम्ही पहा, इतकी सोपी प्रोसेस आहे दही लावण्याकरता. पण आता मला इथं प्रत्येकानं सांगा, ते लावायला आपल्याला काही करावं लागलं का ते त्याचं लागलं, मला आवाज येत नाहीये. तुम्ही फक्त विरजण लावलं, पण त्याच्या आतमध्ये प्रक्रिया त्याची झाली की तुम्ही त्याच्याकरता काय केलं, त्याचं लागलं ना. मग बोला ना जोरामध्ये, बोला बोला, काय झालं, त्याचं लागलं बरोबर आहे ना. जसं एक सामान्य दही लावण्याकरता आपल्याला त्याच्यावरती फक्त या ठिकाणी त्याला लावावं लागतं, त्याची प्रक्रिया जशी आपोआप होते, तसं कथेमध्ये फक्त हा देह आणावा लागतो. एकदा का तो कथेमध्ये देह आला की सद्गुरूची कृपा आपोआप होते जीवावरती, आपोआप होते. तुम्ही नुसतं इथपर्यंत त्याला ओढत ताडत का होईना घेऊन या बाबा कसं बस. हां, दुखू दे जरा पाय, बसू दे पण त्याला. हां, का बरं, त्याचं कारणच तसं आहे बाबा. तुम्ही इथपर्यंत आणा, विरजण टाकायला इथं आम्ही बसलेलो आहे. हां, आम्ही विरजण टाकायचं काम करतो, आणि ते माझ्या मागे आहेत ना, ते बरोबर दही लावण्याचं काम करतात. हां, आतमध्ये प्रक्रिया बरोबर त्यांची चालू होते.
हां, त्याला सगळं कळतं बरं का. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही पहा, श्रीगुरूंनी कारंजामध्ये जन्म घेतला. 8 ते 9 वर्ष ते काशीला या ठिकाणी राहिले. भगवंताचं त्यांनी रोज दर्शन घेतलं. पुढे कृष्ण सरस्वतींची त्यांच्यावरती कृपा झाली. पुढं गेल्याच्या नंतर या ठिकाणी वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध या ठिकाणी अनेक या ठिकाणी संत महात्मे त्या कथेमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांना भेटले. पण हे सगळं करत असताना नरसिंह सरस्वतींनी काही कामं महत्त्वाची केली. मग काय काय बरं कामं केली? संतांचं आणि या ठिकाणी भगवंताचं एक प्रयोजन असतं. कोणतं प्रयोजन असतं माहिती आहे का? त्यांनी या पोटशोळाला, सायण देवाला या ठिकाणी खरं तर मुक्त केलं. त्यांच्या आजारापासून म्हणा, त्यांच्या मृत्यूपासून. पुढं गेल्यानंतर त्यांनी 7 शिष्यांना यात्रा कशी करायची ते सांगितलं. आणि हे करून मग ते सगळे औदुंबरला आले. कुठं आले? औदुंबर या ठिकाणी ते आले. असं म्हणतात करवीर क्षेत्रामध्ये एक शुद्ध सात्विक ब्राह्मण तिथं राहत होता. त्याचे न्यायशास्त्र, त्याला सगळं काही या ठिकाणी अगदी चांगलं जमत होतं. आणि असं या ठिकाणी त्याला नेहमी असं वाटायचं की मला एखादा मुलगा झाला पाहिजे आणि तो मुलगा या ठिकाणी माझ्यासारखा असा एखादा ज्ञानी पंडित झाला पाहिजे. पण काय झालं? त्याला मुलगा झाला, पण म्हणे असं म्हणतात का तो मूर्ख निघाला, ज्ञानी नव्हता. मग कसा होता? बोला ना. विचित्र संतान झाली, त्याला काहीच येत नव्हतं. आणि त्याचा परिणाम काय घडला? आता वास्तविक पाहता अध्यात्म आपल्याला काय शिकवतं माहिती आहे का? इकडे माझ्याकडे पहा. आईचं पाप असेल ना, आईचं, तर मुलगा किंवा मुलगी उन्मत्त म्हणून जन्माला येते. बापाचं, वडिलांचं पाप असेल तर ते मूर्ख म्हणून जन्माला येत असतात. वंशाचं पाप असेल तर घरामधलं संतान दरिद्री म्हणून जन्माला येतं. स्वतःचं पाप असेल तर ते कंजूस म्हणून जन्माला येतं. तुम्ही ऐकताय सगळेजण. याच्या उलटसुद्धा ऐका. आता इकडे पहा. स्वतःचं पुण्य असेल तर आपण भाग्यवान म्हणून जन्माला येत असतो. आपल्या वंशाचं पुण्य असेल तर आपण उदार म्हणून जन्माला येत असतो. एखादा आपण म्हणतो ना, हा माणूस लय उदार आहे हो, कधी त्याच्याकडे जा, काही कधी कशाला नाहीच म्हणत नाही. म्हणतात का? असं म्हणतात की नाही? का म्हणतात? हे तुमच्या वंशाचं पुण्य आहे. हे तुमच्या वंशजांनी काहीतरी करून ठेवलं आहे म्हणून ते तुमच्याकडे आता आलेलं आहे. चला सांगते तुम्हाला, एखादा व्यक्ती जर या ठिकाणी आपल्याला ज्ञानी दिसला, समजायचं हे त्याच्या वडिलांचं पुण्य आहे. आणि एखादं संतान आपल्याला शिलवान दिसलं तर समजून जायचं हे त्याच्या आईचं पुण्य आहे. आई त्याला शिलवान बनवते, वडील या ठिकाणी त्याला कुलवान, विद्वान बनवतात, वंश त्याला उदार बनवतो आणि स्वतःचं या ठिकाणी पुण्य त्याला या ठिकाणी भाग्यवान बनवत असतं. असं म्हणतात तो मूर्ख आहे हो, त्याला काहीच येत नाही आहे. बरं मला सांगा, ज्याचे आईबाप हुशार असतात आणि ज्याची मुलं मूर्ख असतात, समाज काय करतो? त्यांना काय नावं कुणाला ठेवतो? तुम्ही बोला बरं का जोरात जरा. मला कुणाला नावं ठेवतो? हे खरं आहे का? बोला. आई वडिलांना काय म्हणत असतात? काही जण म्हणत असतात लाडानी येडण गुळणी बोबडं. काय कामाचं म्हणे ते? असं म्हणतात की नाही बाबा? काय नाही म्हणे, फार डोक्यावर चढून ठेवलंय त्याला. आईबापांनी मग साहित्य दिलं सगळं करून, त्याचा परिणाम म्हणे काही चूक नसते माईबापांची, पण तरीसुद्धा ते खापर त्यांच्यावरती फोडलं जातं. हे मला का सांगायचं आहे पहा. त्याला वाटत होतं माझा मुलगा चांगला असला पाहिजे, पण तो मुलगा मूर्ख निघाला. तो रोज कर्माला दोष देत होता. देवा काय रे हे असं? मी एवढं सगळं चांगलं केलं, मी एवढा विद्वान पंडित, पण याला काहीच येत नाही. त्यांना वाटलं मुंज करावे, मुंज केली, त्याला वाटलं काहीतरी येईन, पण त्याला काहीच येईना. आता मात्र या ठिकाणी काळजी पडली. कारण एक सांगते तुम्हाला, जगामध्ये एक पद्धत आहे, तुम्हाला काही जर येत नसेल ना तर मग लोक तुम्हाला कधीच या ठिकाणी स्वीकारू शकत नाही. कुणाला ना कुणाला तरी काहीतरी आलं पाहिजे. ऐकताय तुम्ही? ऐकताय का? इकडे माझ्याकडं पहा. आणि म्हणून हे विद्या नावाचं एक गुप्त धन आहे असं आपल्याला सांगितलं जातं. विद्या नाम नरस्य रूपमधिकं पश्यन्न गुप्तं धनम. विद्या भोगकारी यशः सुखकरी विद्या गुरुणाम गुरु. विद्या बंधुजनो विदेशनमने विद्या परम दैवतम. विद्या राजसु पूज्यते नहि धनम विद्या विहीन. तुमच्याकडं पैसा किती असू दे, पण विद्या नसेल तुम्हाला लोक विचारणार नाही. ऐकताय ना तुम्ही? आणि म्हणून आमचे गुरुजी विनोदानं म्हणायचे, शहाणी माणसं ना टनावर येडी असतात. नाही कळलं तुम्हाला? श्रीमंत माणसं ते म्हणे ते टनाने येडी असतात. का बरं? त्यांना पैसा खूप असतो पण कसं वापरायचं कळत नाही. आणि एखादा क्वचित असतो का ज्याच्याकडं पैसा पण आहे आणि ज्याला या ठिकाणी तो वापरताही येतो, आणि मग त्याच्या दारामध्ये अशी गुरुचरित्राची कथा होत असते. ज्याच्याकडं आहे सुद्धा
आणि ज्याला ते करावंसं सुद्धा वाटतं, मग त्याच्या दारामध्ये तो देव अशी कृपा करत असतो. हे फार कमी लोकांना जमतं, हे सगळ्यांना जमतं असं नाही आहे. मी बऱ्याच वेळेला एक वाक्य बोलत असते की चांगल्या लोकांच्या नोटांना बाबा हळदीत वरातीत बाहेर निघतात. परमार्थाकरता नोटा खर्च करण्यासाठी सुद्धा अगोदर स्वतःचं पुण्याचं परमार्थाचं गाठोडं पदरी असावं लागतं. हां, तुमचं परमार्थाचं गाठोडं असेल ना तरच ते तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. तुम्ही पहा, या ठिकाणी एक गुप्तधन आहे आणि एक भोग यश देणारी. असं म्हणतात की परदेशामध्ये या ठिकाणी तसं जर पाहिलं तर या विद्येची फार पूजा केली जाते. म्हणून आपले आजही कित्येक भारतीय शास्त्रज्ञ परदेशामध्ये आजही या ठिकाणी तिथे आहेत. का त्यांना हायर का केलं जातं? का त्यांना तिथे नोकरीला बोलवलं जातं? एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी का दिली जाते त्यांना? कारण त्यांच्याकडे विद्या आहे हो. अजून सोपं बोलू का? सामान्य कामगार करणारा एखादा या ठिकाणी सामान्य काम करणारा माणूस आहे, त्याला 200 रुपये पगार आहे. किती? त्याची हजेरी 200 रुपये. त्याच्यावरती एक सुपरवायझर आहे का जो फक्त 2-2 तासानं येऊन लक्ष ठेवतो, पण त्याला 500 रुपये हजेरी आहे. किती? 500 रुपये. अजून सोपं बोलू, ऐका. त्यांच्यावरती एक असा या ठिकाणी ठेकेदार असतो, तो दिवसातून एकदाच येऊन काम सांगून जातो, पण त्याला 1,500 रुपये हजेरी आहे. किती? 1,500 रुपये हजेरी आहे. यांच्यावरती त्यांचा एक या ठिकाणी मॅनेजर असतो, त्याला दिवसाची या ठिकाणी 2,000 रुपये हजेरी आहे. पण आता सांगू का, याच्यापेक्षा सुद्धा त्या मालकाकडनं जो काम घेऊन येतो ना त्याला लाखाचं प्रॉफिट आहे. किती? लाखाचं प्रॉफिट आहे. का? कारण तुम्ही जशी जशी तुमची विद्या पारंगत करताना तसा तसा तुमचा पगार तुम्हाला वाढून मिळतो. हल्ली एवढे कोर्स काय आहेत त्याच्याकरता आहेत. हां, पण ते कोर्स कसे करावे ते तरी माणसाला कळलं पाहिजे. एकानं 20-25 डिग्र्या घेऊन ठेवल्या. किती? 20-25 डिग्र्या. एवढ्या कशाला? मी त्याला विचारलं, म्हटलं बाबा काय आहे? तो म्हटला बघू कुठं जॅकपॉट लागतोय का. आता बरं आहे का हे? हां, एवढ्या डिग्र्या काही लोक घेऊन ठेवतात, पण वापरच कुठं कशाचा करत नाही. पण मला काय म्हणायचं आहे, ऐका. परिस्थिती कशी सुद्धा असू दे, थोडं कथाभार काही नाही का, परिस्थिती कशीही असू दे, पण समाज या ठिकाणी तुमच्या परिस्थितीला किंमत देत नाही, तो तुमच्यामधल्या गुणांना आणि सद्गुणांना किंमत देत असतो. आणि मनुष्यानं या ठिकाणी परिस्थिती सुधरवण्यापेक्षा स्वतःची या ठिकाणी मनस्थिती आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी सद्गुणांची या ठिकाणी पेरणी केली पाहिजे. जर तुमच्यामध्ये खरंच सद्गुण असेल तर तो समाज या ठिकाणी तुमचा स्वीकार करतो म्हणजे करतो. तुम्ही पहा, रिक्षावालाचा मुलगा आहे, पण जर तो IPS झाला तर सगळ्या गावातनं त्याचं कौतुक केलं जातं. तुमचं काय मत आहे? बोला बोला. लोक म्हणतात अरे त्याच्या बापानं 12-12 तास रिक्षा चालवली रे, त्याच्या आईनं दुसऱ्याच्या बांधावरती काम केलं रे, पण तरी सुद्धा म्हणे त्याचं पोरगं आज IPS झालं. IPS हे का? एवढं कौतुक त्याचं केलं जातं, एवढा गौरव त्याचा केला जातो. पेपरवाले येतात त्याच्या दारामध्ये त्याची मुलाखत घेण्याकरता. आणि इथं आत्तापर्यंतची बाबा या ठिकाणी प्रत्येकाला माहिती आहे, आत्तापर्यंत गाथा जी लिहिली जाते ना ती या लोकांची लिहिली जाते, जे कष्टातनं काहीतरी वैभव उभं करतात. हां, ज्यानं कष्ट केलेले, ज्याच्याकडे भरपूर काही आहे ना, त्याच्याच गाथा इथं आम्हाला बोलाव्या लागतात. आणि म्हणून तुम्ही पहा, सचिन तेंडुलकर हे नाव तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. 10वीमध्ये या ठिकाणी त्यांनी माघार घेतली, पण तरीसुद्धा त्यानं इतकं कर्तृत्व केलं का 10वीतल्या मुलांना त्याच्या नावानं धड्यावरती अभ्यास करावा लागला. त्याचा धडा लिहिला गेला 10वीमध्ये. 10 वर्षामध्ये पुस्तकामध्ये धडा आला हो त्याच्या नावानं. हे काहीतरी शिकलं पाहिजे आपण कथेमधनं. हा बरोबर आहे ताई तुमचं. असं आळस देत देत बरोबर म्हणतात काही लोक. आता कधी घरी न्यायचे आणि कधी यांचा उद्धार व्हायचा. हां, चालत नाही असं. सद्गुणांची किंमत या ठिकाणी असली पाहिजे. एक वाक्य बोलते, सगळ्यांनी जाता जाता घेऊन जा. तुम्ही तुमच्या अंगावरती किती दागदागिने परिधान करता, समाज त्याला किंमत देत नाही. तुम्ही तुमच्या अंगावरती किती दागदागिने परिधान करता, समाज त्याला किंमत देत नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सद्गुण रूपी अलंकार किती परिधान करता, समाज त्याला किंमत देतो आणि समाज त्याच्या पाया पडतो. तुमचे जेवढे सद्गुण आहेत ना, लोक तुमच्या पायापाशी येतात हो. आज आमचं वय बारीक आहे, पण 80 वर्षाचे आजोबासुद्धा आमच्या पाया पडतात. आम्ही म्हणतो बाबा का बरं पाया पडतात? ते म्हणतात ताई ते तुमच्या पाया नाही हो, ते तुमच्या अभ्यासाच्या पाया आहेत, ते तुमच्यामधल्या ज्ञानोबरायांच्या पाया आहेत. हां, ती कृपा आहे तुमच्यावरती म्हणून आम्ही पाया पडतो. का बरं? एका आजोबानं सांगितलं, म्हणले संगीताताई 80 वर्षाचं वय झालं माझं, 80 वर्षामध्ये अजून आम्हाला काहीच जमत नाही हो, पण तुम्ही म्हणे इतक्या कथा कसं काय करता? त्या बाबांचा एकदा फोन आला, म्हणे ताई आम्ही तुमची भैरवनाथाची कथा ऐकली, खंडोबाची कथा ऐकली,
अशा काही वेगळ्या वेगळ्या कथा म्हणे आम्ही तुमच्या ऐकल्या. आणि या कथेंमधनं आम्हाला असं कळतंय की अरे वय नसताना सुद्धा जर इतकं तुमच्याकडनं देव बोलून घेत असेल ना, तर या ठिकाणी नक्कीच तुमच्यावरती श्री गुरूंचा मोठा हात असला पाहिजे. त्या दिवशी मला असं वाटलं ना, माझ्या आयुष्यामध्ये मी खरंच काहीतरी नक्की कमवलं असेल गड्या. कारण कुणाच्याही तोंडातनं नाही येतो हे सगळं. आणि हे कुणाचं कौतुक केलं जातं मी सांगेल तुम्हाला. पहा, एकतर इतका हुशार होता ना, त्याला म्हटलं विद्याला फार महत्त्व आहे. 6 महिन्यानं त्याच्या घरी गेले. तो म्हटला ताई मला कळलं विद्याला महत्त्व आहे, मी बायकोचं नावच विद्या ठेवलं आहे. आता हे बरं आहे का? तिला विद्या म्हणून विद्या येणार आहे का बाबा? येणार आहे का? नाही 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 नाही. ऐका, आपल्या समाजाला आपला काहीतरी उपयोग झाला पाहिजे. सांगते तुम्हाला पहा. आणि नाही उपयोग झाला तर लोक थट्टा करतात. एक जण तर म्हणाला अरे काही येत नाही जीव दे म्हटला जाऊन. तुझा बाप कसा म्हणे आणि तू कसा? तुझा बाप म्हणे पंडित, तुझा बाप ज्ञानी, आणि तुला काहीच येत नाही, काय उपयोग आहे म्हणे तुझा? कशा करता राहतो? ऐका ना, इतकं काही काही लोक या ठिकाणी टोचून बोलतात ना बाबा. फार अवघड बोलणं आहे काही लोकांचं. आणि काही काही लोकांना बोललेलंच कळत नाही हो. चला, काही काही लोक तुम्ही किती चांगलं बोला, सरळ बोलतच नाही. राहुल दादा, मी अशी काही माणसं पाहिली, सरळ बोलणारच नाही ते. एकाला म्हटलं काय बसलात? तो म्हटला बाई यांना बघवत नाही, उठतो बाबा म्हणे इथून. आता बरं आहे का? आता काय मला अरे म्हणलं उठू नका तुम्ही, फक्त म्हणा ना बसलोय म्हणून, काय फरक पडतोय? लोकांना काही काही सवयच असते हो, नाहीच चांगलं बोलणार. बघा तुम्ही, तुम्हाला माहिती आहे दुर्योधनाचं उदाहरण कदाचित तुम्ही ऐकलं असेल. असं म्हणतात भगवान कृष्ण कन्हैया परमात्मा एक दिवशी गेला होता आणि भगवान कन्हैया काय म्हणतो दुर्योधनाला, दुर्योधना कशाला युद्ध करतो, काय गरज आहे युद्ध करायचे? म्हणला युद्ध नको करू, ऐक तू. अरे एक काम कर, काय आपण युद्ध नको करू, काहीतरी पर्यायी मार्ग काढू. दुर्योधन येतो. दुर्योधन म्हटला ए कृष्णा ऐक, सुईच्या टोकावरती बसणार नाही ना, एवढी सुद्धा जमीन देणार नाही, युद्ध होणार म्हणजे होणार, जा म्हटले. कृष्णानं विचार केला आता हा आपला ऐकत नाही, इथं कशाला थांबायचं? चला म्हटले ए पोरांनो उठा, जायचं म्हणे आपल्याला, ऐकत नाही आपलं. असं म्हणतात सौरभ दादा. कृष्ण निघाला आणि दुर्योधन या ठिकाणी त्या कृष्णाला म्हणतोय कृष्णा अरे पंचपक्वान्नाचं जेवण तयार आहे, जेवण जा जेवून. उद्धव नेमकेच बाजूला होते. उद्धव म्हटले चला, नाही कमीत कमी ऐकत आहे तरी खाऊन तरी जाऊया. देव म्हटलं वेळ आहे का, जे ऐकत नाही तिथं खायचं पण नसतं. नाही कळलं तुम्हाला? जिथं आपलं कोणी ऐकत नाही तिथं आपण खाल्लं सुद्धा नाही पाहिजे. ऐका आता, त्यानं सांगितलं तू ऐकत नाही आमचं, तू म्हणतो युद्ध होणार आहे, तुझ्या घरामध्ये आम्ही बसायचं का जेवण्याकरता? नको म्हटले दुर्योधना. चल म्हटले आम्ही जातो, आम्हाला जेवायचंच नाही. असं म्हणतात कृष्णानं पाठ फिरवली आणि दुर्योधनानं बोलायला सुरुवात केली. काय बोलावं बरं दुर्योधनानं? ऐका, दुर्योधन म्हटलं बरोबर आहे देवा, तुम्हाला ना त्या पांडवांचंच गोड लागणार, तुम्हाला नाही आमचं चालायचं. म्हटले बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही त्या पांडवांच्याच घरी जेवायला जाणार. कारण का तर द्वारकेचा राणा पांडवा घरी, तो द्वारकेचा राणा आहे ना, तो पांडवांच्या घरी राहतो. म्हणले बरोबर आहे देवा, तू त्यांच्याच घरी जेवायला जाशील, तुला कशाला आमच्या घरी गोड लागणार आहे? अरे इकडं पंचपक्वान्नाचं ताटे हे सोडून निघालंय बघ म्हटला. अरे एवढं चांगलं केलंय. ऐका, एवढं बोललं दुर्योधन, पण सगळं टोचूनच बोलला. मला तरी असं वाटतं ही जी अशी टोचून बोलणारी, आमच्याकडे त्याला कुचकं बोलणं म्हणतात. कुचकं कळतं का? कुचकं कळतंय का? मला तर असं वाटतं ही कुचकी बोलणारी माणसं आहेत ना, ही बहुतेक सगळी दुर्योधनाचीच वंशावळ असली पाहिजे बा. कधी चांगलं बोलणारच नाही ते. बरोबर आहे देवा, तुला कशाला आमचं गोड लागेल, पांडवांचंच गोड लागणार. आता म्हणतात असं बाबा की दुर्योधनाला या ठिकाणी असं बोलल्यानंतर मात्र कृष्णानं उत्तर दिलं. भगवान कृष्ण कन्हैया परमात्मा म्हणले दुर्योधना ऐक, तुला मी आता जे आहे ते खरं सांगतो. तू वाढणार आहे हे मला माहिती आहे, तुझ्या दारात पंचपक्वान्नाचं ताट आहे हे मला माहिती आहे, पण तरीसुद्धा तुझा देण्याचा भाव मला आवडला नाही, मला तुझ्या घरी जेवायचं नाही, निघालो म्हटले मी. तुझा भाव चांगला नाही आहे रे. आणि देवाचं एक ब्रीद आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तो प्रेमाचा भुकेला आहे हो, त्याला बाकी तुमच्याकडनं काहीच नकोय. त्याला काही लागत नाही, त्याला फक्त तुमचा भाव लागतो. काय लागतो? भाव. तुम्ही किती पैशावाले, देव पाहतो का? बोलत नाही का तुम्ही? बोला बोला बोला. देवानं आत्तापर्यंत तुमचे कधीच पैसे पाहिले नाही, देवानं फक्त तुमचं मन पाहिलंय, देवानं तुमचा भाव पाहिलाय, आणि त्या भावाकरता तो खऱ्या अर्थानं भुकेला आहे. तुम्ही पहा, त्यांनी सांगितलं, म्हटले अरे मला जमत नाही, याच्यामध्ये माझी काय चुकी आहे?
हां मलाही वाटतं ना का मला लोकांनी मूर्ख म्हणावं अशी माझी इच्छा आहे का, मला लोकांनी अडाणी म्हणावं अशी माझी इच्छा आहे का, नाही ना. हां पण आता ऐका, शेवटी तो भावाचा भुकेला आहे, त्याला ते बोलणं सहन झालं नाही. काही काही लोक बोलतात बाबा असं वाईट. हां आता ऐका, इतकं नावं ठेवली लोकांनी त्याला, आणि शेवटी बाबा या ठिकाणी तो निघाला. सरपंच कुठे निघाला, त्यानं असं ठरवलं इथं नाही राहायचं. मग म्हटलं आता आपण एक काम करायचं. ते बिचारं बाळ करवीर या ठिकाणी आलं, कोल्हापूर प्रांतामध्ये. करवीरमध्ये आल्याच्या नंतर तिथं बिलवडी हां तिथं ते येऊन थांबलं. तिथं आल्याच्या नंतर त्यानं त्या जगदंबेचं दर्शन घेतलं. जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता, ते पातला त्वरिता करी दर्शन तये वेळी. त्या भवानी मातेचं दर्शन या ठिकाणी त्यांनी घेतलं. त्या भवानी मातेची आराधना या ठिकाणी त्यांनी करायला सुरुवात केली. आणि म्हणून या ठिकाणी ती आराधना करत असताना पायरीवरती बसून राहिला. हां आणि सांगितलं, अरे फक्त तू कृपा कर, बाकी माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही आहे. हां बाकी दुसरं मला काहीच नको आहे, फक्त तुझी कृपा माझ्यावरती झाली पाहिजे. पूर्वी मंदिरांना दरवाजे नव्हते, हे माहिती का तुम्हाला उकसानकर? पूर्वी मंदिरांना दरवाजे नव्हते. का नव्हते? कारण ते दरवाजे म्हणजे पूर्वी मंदिरात कधीही जा तुम्हाला देव दिसायचा. आता लोकच प्रामाणिक नाही राहिली म्हणून दरवाजे करावे लागले. हां काय घेऊन बसले, एखाद्याला आवडलं तर घरीच घेऊन जाईल. हां म्हणून दरवाजे करावे लागले. ऐका आता इकडं पहा, असं म्हणतात की त्यानं सांगितलं, अहो तुम्ही कालिदासांची हाक ऐकली, माझी हाक तुम्ही ऐकली पाहिजे हो. अहो त्या कालिदासाने इतका तरी मी नक्कीच मूर्ख नाही हो. त्या कालिदासाला तर काहीच येत नव्हतं. कालिदासाची कथा कदाचित तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल. झाडावरती बसला होता फांदी तोडण्याकरता, पण चुकीच्या ठिकाणी बसला आणि फांदी तोडत होता. जिथून फांदी तोडायची त्याच्या विरुद्ध दिशेला बसलेला, फांदी सकट खाली पडला. आणि नेमकं योगायोगानं त्यानं ते पाहिल्याच्या नंतर त्याला त्या राणीच्या पुढं केलं. आणि त्या राणीच्या पुढं करून का बरं? कारण त्या राणीनं त्या राजाचा अपमान केलेला होता. आणि असं म्हणतात त्या कालिदासाने म्हणे, असं विद्वान पंडित आहे, मौन व्रत धारण करायला लावलं. फक्त एकच चांगलं होतं, दिसायला सुंदर होता कालिदास, दिसायला सुंदर होता, बाकी डोकं काहीच नव्हतं त्याला. आणि मग असं म्हणतात राणीनं या ठिकाणी विवाह केला. पण विवाह केल्याच्या नंतर पहिल्याच दिवशी कळालं याला काहीच येत नाही. आणि जिच्याबरोबर लग्न केलं ती मोठी पंडित होती, तिला या ठिकाणी शास्त्राचा अभ्यास होता. आणि मग तिनं सांगितलं, निघ म्हटली, माझ्या आयुष्यात तुझं काहीच काम नाही, जोपर्यंत तुला काही येत नाही ना तोपर्यंत माझ्या समोर यायचं नाही, मी तुझा स्वीकार करणार नाही. अरे विद्या नाही आणि चाललाय माझ्याशी लग्न करायला. निघाला कालिदास आणि सांगितलं, राणी आज माझा अपमान करते, पण इथून पुढे ज्या वेळेला तू मला स्वीकारशील ना त्या वेळेला मात्र या ठिकाणी मी मोठा पंडित झालेला असेल. गेला, आई भगवतीची उपासना केली, जगदंबेला प्रार्थना केली, स्वतः पुढे या ठिकाणी नतमस्तक झाला त्या जगदंबेसमोर. आणि तिची जाऊन आराधना केल्याच्या नंतर सांगितलं, बाई ग माझ्यावरती कृपा कर. ती कृपा झाली आणि इतकी कृपा झाली का त्यांना कालिदास ही पदवी बहाल करण्यात आली. एवढे सुंदर कवी झाले असं म्हणतात दादा. त्यानं सांगितलं, म्हटलं त्याच्या इतका तरी मी मूर्ख नक्कीच नाहीये, मग माझ्यावरती कृपा का होत नाही? अरे माझा बाप तरी या ठिकाणी ज्ञानी पंडित आहे आणि ज्याच्यापासून आलोय, तुम्हीच म्हणता ना शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी. आणि मग माझे माईबाप जर शुद्ध असतील तर मग माझ्यामध्ये तो गुण का नको यायला? कृपा झालीच पाहिजे, कृपा केलीच पाहिजे. आणि मग इतका भार टाकला की या ठिकाणी दासबोधामध्ये असं वर्णन केलंय, किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे शीन होईल त्याला. दीनानाथ हा संकटी धाव घाली, तयाचे मी हे सर्व काया निमाली. जय जय रघुवीर समर्थ. माझ्यावरती कृपा करा, माझ्यावरती दया करा. आई जगदंबेकडे प्रार्थना केली, अशीच हाक मारली होती कोणी? नाथबाबांनी. अगं बाई ग, मी तुझ्या दारामध्ये आलोय, आता तू एक कर. काय? दार उघड आई, आता दार उघड, 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 दार उघड आई, 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 दार उघड,
चला असं दार उघडायला लावलं, ऐकताय ना? जरा मनाची दारं उघडी ठेवा बरं का. हां ऐका, हे असं दार उघडायला सांगितलं आणि असं म्हणतात, प्रार्थना केली धाव घाली आई, आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. हां या ठिकाणी माझ्यावरती तुम्ही पटकन धाव घालून या असं म्हणतात. मध्यरात्रीच्या वेळेला स्वप्न पडलं, ऐक बाळा ब्रह्मचारी, ए बाळा ऐक, अरे तू आमच्यावरती रागवू नको, पण आम्ही करणारं कुणीच नाही रे. एक काम कर, काय कर, कृष्णातीरी जा आणि कृष्णातीरी गेल्याच्या नंतर एक करायचं, काय, औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, शांती सुखा समाधी सभोगी. काय करतात ते? औदुंबराच्या ठिकाणी वास करतात ते. आणि त्या नरसिंह सरस्वतींपाशी तू जा, त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी गेलास ना, अरे तुला जे पाहिजे ते मिळेल, यात काय नवले, तुला जे नको ते सुद्धा सगळं मिळून जाईल. असं म्हटले, एक कर, काय कर, तू फक्त तिथं जा. आईला नमस्कार केला, त्या जगदंबेला असं म्हणतात मागचा पुढचा विचार नाही केला, डायरेक्ट नदीमध्येच उडी टाकली. म्हटलं पलीकडंच आहे ना, पोहत 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 गेला. आणि मग पोहत पोहत गेल्याच्या नंतर अर्थात ज्याची भावना शुद्ध असते ना, त्याच्याकरता तो असा डायरेक्ट समोरच येऊन उभा राहतो. दत्त म्हणजे प्रत्यक्ष, दत्त म्हणजे प्रत्यक्ष. हां आणि एकदा तुम्ही या ठिकाणी फक्त त्याचं स्मरण करा, तो असा लगेच पुढे येऊन उभा राहतो. हां आणि त्याचा परिणाम, दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होवनिया आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय देव.